गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शक्तीपीठाचे कुठल्या भक्तानं का मोर्चा काढला होता? आम्हाला देवाला जायला ट्रॅफिक जाम व्हायला लागलंय, आम्हाला लवकरात लवकर जायचा, मोठा रस्ता काढा म्हणून। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध होत असून यासाठी व्यापक मोहीम सुद्धा राबवली जाते। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असेल तर होणार नाही, विरोध डावलून महामार्ग केला जाणार नाही अशी भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती। मात्र आता सरकार आल्यानंतर शक्तीपीठ रेटण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात। हा विरोध सुरू असताना कुणाल कामराच्या विडंबन गीतावरून शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात आलेली भूमिका आणि त्यानंतर झालेल्या कायदेशीर कारवाईवर थेट भाष्य केल्यानं कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश आनंदा फोंडे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय। शेतकऱ्यांनी निलंबन मागे न घेतल्यास अत्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलाय। सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गास मोठा विरोध होताना दिसून येत आहे। कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच पक्षाचे विविध नेते देखील यास विरोध करताना दिसून येत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगानं शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविरुद्ध बोलणं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीपीठ महामार्ग व कर्जमाफी या मुद्द्यावर कोल्हापूर दौऱ्यास विरोध करण्याची त्यांच्या कृतीमुळे मुंबईतून हालचाल करत कोल्हापूर मनपा आयुक्त यांना आदेश देत कोणताही खुलासा न देता नैसर्गिक न्याय सिद्धांताला बगल देत निलंबनाचा आदेश रात्री पारित करण्यात आला। यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनीतील व इटलीतील निरंकुश हुकुमशाही अनुभवत आहेत। उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या 2 दिवस अगोदरच लोकांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये लॉकमध्ये ठेवलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करून त्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांवर, समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याचं कारण पुढे करत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 कलम 5(1) मधील तरतुदीचा भंग झाल्यानं त्यांच्यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी ही कारवाई केली आहे।